छत्रपती श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर श्री संभाजी महाराज की, भारत माता की, भारत माता की, जय श्रीराम, जय श्रीराम. आपण सकल हिंदू समाज नाशिकमध्ये जो धर्मांतरचा प्रकार झाला शुभांगी ताईवर, त्या निमित्ताने आज आपण सर्व जमलो. मोठ्या संख्येने इथं तरुण जमलेत, त्याबद्दल मी तुमचं पहिले तर मनापासून आभार मानतो. आज जी घटना नाशिकमध्ये झाली ही फक्त नाशिकमध्येच चालू नाहीये, तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण भारतामध्ये अशी घटना चालू आहे. फक्त याच्यावर बोलायची तयारी कोणी करत नाही. समाजची मानसिकता याच्यावर बोलायची तयारीत नाहीये. जर असे घटना असले तर लोक पाहिजे तशा मोर्चांसाठी जमत नाही. तरी नाशिकवाले तुम्ही फार जागृत आहे. मोठ्या संख्येने आज तुम्ही शुभांगीताईसाठी, आपल्या किन्नर समाजासाठी मोठ्या संख्येने जमला. लोकांची मानसिकता याच्यात बदललेली आहे. अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगळे वेगळे या मोर्चांच्या चर्चा सुरू झाल्या, पण आपल्या लक्षात येत नाही. सनातन हिंदू धर्माची आपली जर पाहिलं, बाकीचे इतर धर्म जर पाहिले, इस्लाम आला 1400-1500 वर्षापूर्वी, ख्रिश्चन आले 2000 वर्षापूर्वी. जर सनातन धर्माचं विचारलं तर कुणालाच माहित नाही किती लाख वर्षापूर्वीच आहे. जर आज आपण विचार केला, सनातन हिंदू धर्माची लोकसंख्या, हिंदूची लोकसंख्या किती पाहिजे होती? जगाच्या पाठीवर आपण 1 नंबरला लोकसंख्येमध्ये पाहिजे होतो. भारत सोडून आपला हिंदू राष्ट्रही दुसरा कोणी नाही. का बरं नाहीये? मूळ कारण आहे धर्मांतर. आपल्या हिंदूची संख्या जी घटतीये त्याचं कारण धर्मांतराने. किन्नर मधले हिंदू किन्नरांना धर्मांतर करायची काय गोष्ट आहे? कशासाठी करतात? ज्या किन्नर लोकांना धर्मांतर करतात ते हिंदू धर्म सोडल्यानंतर त्यांची लोकसंख्येमध्ये जर आपण मोजणी केली, ते इस्लाम धर्म जेव्हा ते स्वीकारतात ते हिंदू सोडून मुसलमानमध्ये जातात. अशी करून हिंदूची जर मुलं मुली तर आपले कन्वर्ट करतात जे, पण किन्नर लोकांना मोठ्या संख्येने कन्वर्ट करत होते ते आपल्या लक्षात येत नव्हतं. आता या शुभांगीताईच्या माध्यमातून आपल्याला लक्षात आलं. अशा मोठ्या संख्येने या महाराष्ट्रामध्ये धर्मांतर चालतो. धर्मांतर करता कशासाठी? या लोकांची जी मागायची पद्धत आहे, आपले जे हिंदू आहे जे टिकली लावतात, कपाळी कुंकू लावतात, ह्या किन्नर लोकांना या ठिकाणी जसं रेल्वे असेल, महत्वाचे ठिकाण असतील, त्या ठिकाणी टिकली लावलेल्या किन्नराला मागायची परवानगी नाहीये. बरोबर ताई? ह्या लोकांना त्या ठिकाणी मागायला देत नाही. जो किन्नर स्वतःचा धर्म सोडल आणि मुस्लिम धर्म स्वीकारल त्या माणसाला रेल्वेमध्ये मागायची परवानगी आहे. आणि तीही जरी मागितली तर जसं आता इथं कोणतरी ते किन्नरचं नाव घेत आहे, त्या माणसाला यांना महिन्याचा हप्ता द्यावा लागतो, म्हणजे खंडणी द्यावा लागते. त्यावेळेस त्यांनी तिथं मागायचं. पहिले धर्मही सोडायचा आणि त्यांना पैसेही द्यायचे. असे करून किती हजार महिना आहे ताई? 10,000. म्हणजे प्रत्येक ह्याच्यात सलमाच्या, मी जशी माहिती घेतली, सलमाच्या अंडरमध्ये 500 लोक आहे किन्नर. तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे 500 किन्नर एका जिल्ह्यामध्ये त्या मुसलमान जो त्या गादीवर बसलेला आहे त्याच्या ताब्यात आहे. म्हणजे एका जिल्ह्यामधला किन्नर 50 लाख रुपये महिन्याला कमवतो. आमदारचीही कमाई नाहीये. आमदाराला तेवढा पगार नाही, खासदाराला नाही, मंत्र्याला नाही, पंतप्रधानाला पण तेवढा पगार नाहीये. 50 लाख रुपये महिना किन्नर कमवतो. जातो कुठं? जिहादमध्ये वापरल्या जातं. जेव्हा इथं आपल्या भारतामध्ये मोगल होते त्यावेळेस या भारतामध्ये 1000 मदरसे होते. फक्त किती? 1000 मदरसे. मोगल गेल्यापासून 800 वर्षानंतर या भारतामध्ये 3 लाख मदरसे झाले. 3 लाख मदरसे झाले. मस्जिदीचा रेकॉर्ड वेगळा आहे. जे रेकॉर्डवर मदरसे आहेत त्याचा रेकॉर्ड 3 लाख आहे. असे कितीतरी झाले असेल. म्हणजे जर रेकॉर्डवर घेतले, इनलिगल घेतले तर 8-10 लाख मदरसे आपल्या भारतामध्ये झाले. कुठून आला पैसा? याच सगळ्या जिहादमधून आपल्या हिंदू लोकांना कन्वर्ट करायचं आणि त्याच्यातून त्यांना मागायला लावायचा आणि तो पैसा जिहादमध्ये वापरायचा. मूलबाळ तर यांना होत नाही. 50 लाख रुपये महिना घेऊन तो करतो काय? यांच्या मागे चौकशा लागत नाही, दिसून येत नाही. कारण प्रत्येक ठिकाणी पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे? हिंदू धर्मात निघलेला माणूस कुठेही आपल्याला तृतीयपंथी माणूस दिसला तर आपण, हिंदू धर्माची प्रथा आहे, कुठल्याही शुभ कार्यात जात असाल तर त्यांना काहीतरी देणगी द्या, असं करून आपण पुढे निघून जातो. पण आपणही लक्षात घेतलं पाहिजे, देताना सुद्धा ज्याच्या कपाळावर टिळा दिसत नाही
त्याला अशी देणगी द्यायची नाही. तुम्ही तुमच्या माई बहिणीला, तुमच्या मुलीला लव जिहाद अडकवण्यामध्ये पैसे देताय. तुमच्या मुलाचा धर्मांतर करण्यासाठी तुम्ही पैसे देताय. आपण पैसे देताना सगळे विचार करून पैसे द्यायला पाहिजे. हे लोक अतिशय सुप्तपणे हे कारवाया करताय. आज या लोकांनी जर सांगितलं नसतं, नाशिकरांना माहिती नसतं झालं. आज आपल्याला कळालं, आपल्याला ह्याच्यातून सावध व्हायचंय. ह्याच्यावर पहिले तर कायदा झाला पाहिजे. हा कायदा करणार कोण? आपले मंत्री करणार, आपले आमदार करणार, आपले खासदार करणार. तुम्ही तुमचं काम केलं, फरांदेताईंना निवडून दिलं, तेही त्यांचं काम करताय. किन्नर समाजासाठी मोर्चासाठी रस्त्यावर उतरले. फक्त आमची एक अपेक्षा आहे ताईंकडून, काय येत्या अधिवेशनमध्ये, मागच्या 2 वर्षापूर्वी अधिवेशनमध्ये बोलले होते लव जिहादवर कायदा होणार आहे. तो कायदा काही आतापर्यंत झाला नाही. गौ हत्यावर सुद्धा आपणच विषय मांडला होता, तो आपण सर्वांनी बघितला असेल. तर आता या किन्नरासाठी पण पूर्णपणे लव जिहाद धर्मांतर भारतात जो होतोय, महाराष्ट्रात जो होतोय, तो कायदा तयार झाला पाहिजे. कारण जर आपण आताच्या 8-10 वर्षाचा इतिहास पाहिला तर भारतामध्ये सर्वात जास्त जर कुठं धर्मांतरण लव जिहादसाठी मोर्चे निघले असेल तर ते महाराष्ट्रामध्ये 108 ते 112 मोर्चे फक्त काढले. कशासाठी? लव जिहादवर कायदा करा, धर्मांतरावर कायदा करा. ठीक आहे, कायदा आता तयार होणार आहे. काही त्रुटी निघली असेल, थांबलेला आहे, पण तो कायदा लवकरात लवकर झाला पाहिजे. कारण ज्या राज्य युपी सारख्या राज्यामध्ये कधीही मोर्चे निघले नाही, तर कायदा करा. त्या ठिकाणी सर्वात पहिले कायदा झाला. कर्नाटकमध्ये कधीही कायदा करासाठी मोर्चे निघले नाही, त्या ठिकाणी कायदा झाला. एमपी मध्ये कधीही मोर्चे निघले नाही, त्या ठिकाणी कायदा झाला. आसामला झाला, राजस्थानला झाला, पण आपल्या महाराष्ट्रात कायदा झाला नाही. कायदा झाला नाही म्हणून धर्मांतराची हिंमत वाढली. आणि जोपर्यंत आपले लोक व्यवस्थित माणसाला निवडून देऊन त्याच्याकडून मागणी करून कायदा बदल करण्यासाठी मागणी करणार नाही, हे बदलू शकत नाही. तुमचा आमचा मोर्चा लोकांना जमून दंगली करून, दगडफेक करून, जाळपोळ केले तरी कायदा बनू शकत नाही. कायदा बनणार सरकार. आज आपण सरकारमध्ये आहोत. फक्त आपल्याला ताईच्या मागे लागायचं आहे आणि काम करून आपला कायदा कसा तयार होईल. जोपर्यंत असे कायदे तयार होणार नाही, हे थांबू शकत नाही. आज सगळ्यात मोठी दुर्भाग्याची गोष्ट काय आहे? ज्या महाराष्ट्रामध्ये आम्ही जन्म घेतला, ज्या महाराजात छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घेतला, त्या महाराष्ट्रात आज आमच्या हिंदूंना, आमच्या मुली वाचवा म्हणून रस्त्यावरून कायद्या ठिकाणी सर्वात पहिले कायदा झाला. कर्नाटकमध्ये कधीही कायदा करासाठी मोर्चे निघले नाही, त्या ठिकाणी कायदा झाला. एमपी मध्ये कधीही मोर्चे निघले नाही, त्या ठिकाणी कायदा झाला. आसामला झाला, राजस्थानला झाला, पण आपल्या महाराष्ट्रात कायदा झाला नाही. कायदा झाला नाही म्हणून धर्मांतराची हिंमत वाढली. आणि जोपर्यंत आपले लोक व्यवस्थित माणसाला निवडून देऊन त्याच्याकडून मागणी करून कायदा बदल करण्यासाठी मागणी करणार नाही, हे बदलू शकत नाही. तुमचा आमचा मोर्चा लोकांना जमून दंगली करून, दगडफेक करून, जाळपोळ केले तरी कायदा बनू शकत नाही. कायदा बनणार सरकार. आज आपण सरकारमध्ये आहोत. फक्त आपल्याला ताईच्या मागे लागायचं आहे आणि काम करून आपला कायदा कसा तयार होईल. जोपर्यंत असे कायदे तयार होणार नाही, हे थांबू शकत नाही. आज सगळ्यात मोठी दुर्भाग्याची गोष्ट काय आहे? ज्या महाराष्ट्रामध्ये आम्ही जन्म घेतला, ज्या महाराजात छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घेतला, त्या महाराष्ट्रात आज आमच्या हिंदूंना, आमच्या मुली वाचवा म्हणून रस्त्यावरून कायदे करा म्हणून सांगायची वेळ आली. हा फार दुर्भाग्याची गोष्ट आहे. इतर राज्यात जर पाहिलं तर कुणीही रस्त्यावर उतरत नाही, कायदे बनव म्हणून रस्त्यावर येत नाही. जेवढा महाराष्ट्रातला हिंदू जागृत आहे, जगात कुठलाच हिंदू जागृत नाही. कारण मी मोर्चे केले सुरुवातीपासून, 2021 पासून मोर्चे सुरुवात केली. छोट्या छोट्या घटनांसाठी लोक 50-50 हजार लोक जमतात मी पाहिले. याच नाशिकमध्ये मागच्या वेळेस मोर्चा झाला मोठ्या संख्येने. जेव्हा नाशिकमध्ये मोर्चा झाला तर आमच्या कोपरगाव नंतर सगळ्यात मोठा मोर्चा झाला. खूप मोठा मोर्चा झाला, लोक खूप जमलेत. फक्त जमून फायदा नाही, याच्यावर कायदे तयार झाले पाहिजे जर हे थांबवायचं असेल तर. आता 2006ला एक बॉम्ब ब्लास्ट झाला मुंबईमध्ये. त्याच्या आरोपीला आता मागच्या 2-3 महिन्यापूर्वी हायकोर्टाने निर्दोष केलं. आरोपीला निर्दोष केल्यानंतर याच महाराष्ट्रात आणि नाशिकमध्ये जेलमध्ये 700 किलो शिरा तयार करण्यात आला प्रशासनाकडून. प्रशासनाला पैसे दिले 700 किलो शिऱ्याचे आणि अतिरेकी सुटतात हे, आणि तिथं जेलमध्ये आनंद साजरा झाला नाशिकमध्ये. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. आज इथं अनेक लोक धर्माचं काम करणारे पोरं, मी मध्ये होतो, मी पाहिलेलं आहे. अनेक लोक धर्माचं काम करणारे, इथं गणेश पण आलेले वाघ. हे लोक सर्व धर्माचं काम करत असताना या लोकांना ज्यांनी ज्यांनी धर्मांतराला विरोध केला यांच्यासाठी अमरावती जेल, जे लोक मुसलमान लोक जेलमध्ये धर्मांतर करत होते त्या लोकांना तिथे व्हीआयपी सुविधा. आजही ती परिस्थिती आहे. बम ब्लास्ट वाल्यांसाठी वेगळी सुविधा, त्यांना ईदसाठी वेगळे फ्रूट. पण कुठल्याही शिवरात्रीत
आपल्या उपास धरणाऱ्या लोकांना श्रावण मध्ये कुठलीही सुविधा भेटत नाही. पण जशी रमजान आली त्यांच्यासाठी एक सेपरेट बराक तयार केला जातो. त्या बराकमध्ये त्या लोकांना ठेवलं जातं. त्यांच्यासाठी हिंदू लोकांना त्यांचे बाथरूम साफ करण्यासाठी हिंदू लोक त्यांच्यासोबत 2 दिले जातात. सकाळी 3:30 ते 4 दरम्यान त्यांना सगळा जेल त्यांच्यासाठी कामाला राहतो. त्यांचे रोजा धरण्यासाठी सगळ्याचे सगळे कामाला आणि सकाळी 3:30 त्यांना ते जेवण दिलं जातं. पण श्रावण महिन्यामध्ये आमच्या हिंदूला फराळाचं दिलं जात नाही. जर तुला फराळ करायचा असेल तर कॅन्टीन मध्ये पैसे असेल तर विकत घेण्यात उपास धरू नको, अशी भेटतात उत्तरं. कधी भेटतंय आज या महाराष्ट्रामध्ये काय तर बारीक बारीक गोष्टी आपले लक्ष जात नाही. पण या गोष्टीवर लक्ष द्यायला पाहिजे. त्या जेलमध्ये लक्ष द्यायला पाहिजे का जिथं आपल्या लोकांवर काय अन्याय होतोय. आता काही दिवसापूर्वी आमच्या श्रीरामपूरमध्ये मागच्या 1 महिन्यापूर्वी एक लांडा ठोकला, अतिरेकी होता. त्याच्या आरोप मध्ये 4 पोरं आमच्या मध्ये आहे. 1 महिना झाला इतर लोकांना अतिरेक्यांना सुद्धा दिवसभर फिरण्यासाठी सोडलं जातं. पण आमच्या त्या 4 लोकांना तिथं दिवसभर कोंडून ठेवलं जातंय. आतापर्यंत त्यांना पूर्ण जेल बंद केल्यानंतर भेटायची परवानगी आहे. म्हणजे अतिरेकीला मोकळं सोडायचं आणि आमच्या लोकांना ताण द्यायचं, म्हणजे हिंदूला ताण द्यायचं. अतिरेकी लोकांसाठी शिरे वाटप करून तिथं त्यांचा आनंद उत्सव साजरा करायचा आणि हिंदूंना त्रास द्यायचा. या जेलवर आपण पहिले तर काहीतरी लक्ष दिलं पाहिजे. या जेलमध्ये हिंदूंना दाबायचं आणि लांड्यांना मोठं करायचं काम या नाशिक जेलमध्ये चालू आहे आणि अनेक वर्षापासून चालू आहे. आणि जर बघितले आपण तिथं लोकसंख्या जर पाहिली ना अधिकाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची, तर 95% हिंदू आहे तिथं. अधिकारी, कर्मचारी 95% हिंदू आहे. पण काम करतात फक्त मुसलमानांसाठी आतमध्ये. का बरं? पैसे भेटतात. यांच्यावर काहीतरी कायदे करून यांना सस्पेंड करायला पाहिजे. सगळ्यात मोठा जर धर्मांतर कुठं चालू असेल तर ह्या नाशिक जेलमध्ये 2016 मध्ये कुणाला ऐकायला जे जेलमध्ये नाही गेले त्यांना अचंब वाटेल. 2016 मध्ये जेलमध्ये घटना करायची, माणसांची घटना जेलमध्ये करायची. तो सातपुते नावाचा होता. सातपुते नावाच्या पोराला ब्राह्मण होता, त्याला आतमध्येच मुसलमान केला, अब्दुल करून टाकलं. ते तरुणांच्या मागे जे धर्माच्या कार्यामध्ये जेलमध्ये गेले त्यांच्यासाठी कुणी उभं राहत नाही. त्याच्यासाठी आपण उभं झालं पाहिजे. जर इथं जोपर्यंत आपला हिंदूच्या मागे आपण उभे राहत नाही हे थांबणार नाही. आपण हिंदूला ताकद दिली. आज मुसलमान काय करतात? बम ब्लास्ट केल्यानंतर तो समाज त्यांच्या मागे उभा राहतो, त्यांना योद्धा समजून उभा राहतो. आणि आपला माणूस जर धर्माच्या केसमध्ये जर मध्ये जात असेल तर त्याला आपण तुच्छ समजतो. त्यांचे लोक देशाच्या विरोधात कारवाई करतात, त्यांच्या मागे उभे राहतात. पण आपल्या धर्मासाठी लढणाऱ्या माणसांच्या मागे आपण उभे राहत नाही. ही फार शोकांतिका आहे मोठी. जोपर्यंत आपण आपल्या लोकांच्या धर्मासाठी जे मध्ये गेले त्यांच्या सोबत उभे राहत नाही आपणही लढू शकत नाही. आज नाशिकची जर लोकसंख्या पाहिली, एवढ्या मोठ्या लोकसंख्येमध्ये ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हिंदू आहे त्या ठिकाणी सुद्धा धर्मांतर होतो. पहिले तर नाशिकचं एक कौतुक करायला पाहिजे. इथं बसलेले सीपी साहेबांचं, जे नाशिकला सीपी साहेब बसले, महाराष्ट्रामध्ये पहिले असे सीपी साहेब आहे का ज्यांनी गौरक्षणासाठी एक पथक तयार केलं. पुऱ्या महाराष्ट्रामध्ये त्या माणसांसाठी टाळ्या वाजवायला पाहिजे. गुंडा पथक तयार केलं आणि मोठ्या प्रमाणात नाशिक मधलं गो हत्या थांबवली. इतर ठिकाणी कुठेही नाही असं का सेपरेट पथक फक्त गौरक्षणासाठी तयार केलं. महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनी त्यांचं शिकून गौरक्षण पथक तयार केला पाहिजे. त्या प्रशासनाला त्यांनी सगळ्यांना जिम्मेदारी द्यायला पाहिजे का ज्यांच्या हद्दीमध्ये जो कुठला पीआय असेल, पीएसआय असेल, ज्याच्या हद्दीमध्ये जर गौ हत्या होत असेल तर कारवाई आम्ही तुमच्यावर करू. तर हे थांबल. कारण काय आलं, काही लोकांना पैसा इतका प्यारा झाला का गो माता जर रक्षण करणं ते विसरून गेले. त्यांना फक्त पैसा पाहिजे. त्यांच्या समोर गाया कापल्या जातात आणि गौरक्षणावर गुन्हे दाखल होतात तरी सुद्धा ते काय बोलत नाही. तर अशा अधिकाऱ्यांवर पहिले तर कारवाई झाली पाहिजे. आज जर आपल्याला या सगळ्यातून काही सिद्ध करायचं असेल तर याच्यावर कायदा होणं गरजेचं आहे. गुन्हा दाखल होऊन काय होणार नाही. जरी गुन्हा दाखल झाला आपल्याकडे कायदाच नाहीये, त्याला अटकही होणार नाही. कायदाच नाहीये. फक्त भावना दुखावली म्हणून 295 दाखल करतील, नोटीस देतील आणि सुटून जाणार. आज या मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर तो फेमस झाला. याच्या विरोधात आपण मोर्चा काढला ना, आज महाराष्ट्रभर तो फेमस झाला. उलट इस्लामिक तृतीयपंथी मोठा समाज त्याच्या मागे आता उभा होणार. त्याला फंडिंग करणार आपले लोक फोडणार. आता एक जण फुटला आपल्यातला, एक तृतीयपंथी फुटला. अनेक मोर्चामध्ये मी त्यांच्यासोबत होतो तरी सुद्धा ते फुटले. आपल्या विरोधात त्यांनी बाईट दिली. तसं करायला नाही पाहिजे.
कारण आपला धर्म जर वाचवायचा असेल तर आपल्या धर्माचं कार्य करणाऱ्या लोकांच्या मागे आपल्याला उभंच राहावं लागेल. सर्वात पहिले तर आर्टिकल 25 हा केंद्राचं काम आहे, हा रद्द झाला पाहिजे. कारण आर्टिकल 25 हा 1948 मध्ये तयार केलेला कायदा आहे. याच्यामध्ये हिंदू लोकांना धर्मांतर करायचा पूर्णपणे अधिकार इस्लामिक लोकांना आणि ख्रिश्चन लोकांना दिलेला आहे. ते त्यांच्या माध्यमातून आपलं धर्मांतर करू शकतो, पण हिंदू कुठल्याही ख्रिश्चन आणि कुठल्याही मुस्लिमला हिंदू करू शकत नाही, असा आर्टिकल 25 म्हणतो. भारतामध्ये मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रामध्ये धर्मांतर का होतो, पैसा कुठून येतो? 2010 मध्ये FCRA असा कायदा तयार केला आहे. विदेशी फंड बिंदास इकडे येतो, तो कायदा रद्द केला पाहिजे. जो कायदा FCRA जर कायदा रद्द केला तरी फंडिंग येणं बंद होईल. हा केंद्राचं काम आहे. पण केंद्रामधून जर असे कायदे 2010चा कायदा अनेक वर्ष झाले त्याला, हा कायदे रद्द झाले पाहिजे. पण हे कायदे रद्द व्हावा ही मागणीच आपण करत नाही. आपल्या लोकांना जनजागृतीने माहीत नाही का आपण हा कायदा रद्द केला पाहिजे. पूर्वी तर जेलमध्ये आपले लोकच होते, काही बम ब्लास्टवाले सुटले का ते त्यांच्या घरी आणायचे. हा प्रकार मोठ्या प्रमाणात चालू होता. नाशिक मधलं सांगतोय, इतर कुठे भारतात कुठे होत नाही, फक्त नाशिकमध्ये होत होतं. ते आता बंद झालं, समाज जागृत झाला. अशी जनजागृती झाली पाहिजे. मोठ्या प्रमाणात आतमध्ये ख्रिश्चन मिशनरी जेलमध्ये यायचे, लोकांना आमिष दाखवायचे आणि आतमध्येच कन्वर्ट करायचे. तसे आतमध्ये कीर्तनचे कार्यक्रम होत नाही. फक्त आयजी एक 2015च्या टायमाला, 2019च्या टायमाला एक आयजी साहेब होते, विठ्ठलराव जाधव साहेब. ते एक आयजी असे होते, ते धर्माला मानायचे आणि आतमध्ये कीर्तन व्हायचे. त्यावेळेस कीर्तन व्हायचे, ते बंद झालं. पण मोठ्या प्रमाणात जेलमध्ये हे सगळं चालतं. मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून आमदारताईंना विनंती करतो का आपण आतमध्ये व्हिजिट मारून आपल्या लोकांची समस्या विचारावा अशी विनंती करतो. आणि आपण सर्व मोठ्या संख्येने इथं जमला त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो आणि थांबतो. जय श्रीराम. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.